पुढची बातमी, पिंपरी चिंचवडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आले। लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांकडूनच 40 वर्षीय व्यक्तीवर हल्ला करण्यात आला। पिंपरी चिंचवडमधील थोरगाव पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। हल्ला करणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे असं कळतंय आणि अटकेतील तरुणासह आणखी 4 ते 5 साथीदारांवर गुन्हा दाखल झालाय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, हल्ला करण्यामागचं नेमकं काय कारण होतं समजू शकलंय का आणि काय कारवाई झाली आरोपींवर? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर एका समवेतच खरं तर हा व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता। भोसरी येथील लांडगे नगर परिसरामध्ये राहत होता आणि या घटनेची संपूर्ण जी घटना आहे ती भोसरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। महिलेसोबत खरं तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीवरती 4 ते 5 साथीदारांनी खरं तर हल्ला केलेला आहे। आपल्या नातेवाईकाबरोबरच तू का लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो, असं एकंदरीत संपूर्ण हे जे प्रकरण आहे ते पुढे आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस खरं तर यामध्ये काम पाहताना एकंदरीत पाहायला मिळतात। मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर थेरगाव येथील 21 वर्षीय तरुणाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि त्याला अटक केलेली एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्याच्याबरोबर असणारे 4-5 साथीदार आहेत ते सध्या तरी फरार असले तरी त्यांचा शोध खरं तर भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करताना एकंदरित पाहायला मिळतात। मात्र तुषार, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।